गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला. यात त्याने एक मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जात आहे. त्या अनुषंगाने त्याची चौकशी होणार आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत आणि इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता, त्यामुळे सीआयडीनं 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता. वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचंही सांगितलं जात होतं, त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. अखेर त्याने स्वतःहून पुणे पोलीस आणि सीआयडी समोर शरणागती पत्करली. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासात अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक मोठा व्हिडिओ शेअर करून आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सीआयडी समोर हजर होत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय कारणासाठी माझं नाव घेऊ नये. या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असं वाल्मिक कराडनं म्हटलं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.